मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजची जी कथा आहे ती विलक्षण आहे. म्हणजे मानवी मूल्यांची जपणूक करणारी अशी ती कथा आहे. ती कथा आहे प्रामाणिकपणाची आहे. ती कथा आहे आईच्या समर्थ संस्कारांची आहे आणि ती कथा आहे खिलाडू वृत्तीची, ज्याला आपण स्पोर्ट्समनशिप म्हणतो. आता ही जी कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे आपणास अवाक करून सोडते. कारण आपण पाहतो जेव्हा कोणत्याही खेळामध्ये खेळ चालू असताना प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि अर्थातच जिंकण्यासाठीच प्रत्येक जण त्या स्पर्धेमध्ये उतरलेला असतो. आता ही जी काही मी कथा तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये दोन पात्र आहेत. एक आहे इवान फर्नांडिस अनाया, हा स्पेनचा धावपटू आहे, आणि दुसरा जो आहे तो अबेल मुताई, हा आहे केनियाचा. आता या दोघांमध्ये क्रॉस कंट्री स्पर्धा होती, जी लांब पल्ल्याच्या धावण्याच्या ज्या स्पर्धा असतात त्या प्रकारामधली होती. आणि हे दोघेही खेळाडू म्हणजे मुताई जो आहे तो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे, त्यामुळे तो जागतिक दर्जाचा त्याला म्हणता येईल, आणि तो केनियाचा होता. आता ह्या स्पर्धेमध्ये घडलं असं की तो धावत होता, त्याच्या मागे इव्हान धावत होता आणि त्या दोघांमधलं अंतर हे बरंच होतं. पण असं झालं की सगळे लोक हे समजून चालले होते की आता हा केनियाचा आहे मुताई, तो आता जिंकणारच, म्हणजे कारण त्यांच्यातलं अंतरच तेवढं खूप असं मोठं अंतर होतं. त्यामुळे निकाल स्पष्ट होता थोडक्यात सांगायचं तर. आणि त्यामुळे त्याच्या नावाचा जयघोष चालू झालेला होता. त्याला ते अजून उत्साह देत होते प्रेक्षक. आणि हे सगळं करत असताना एक त्याच्याकडून गडबड झाली. जी स्पर्धेसाठी जी अंतिम रेषा ठरवण्यात आली होती त्याच्या अलीकडेच काही मीटर अंतरावर तो थांबला. तो गैरसमजुतीतून थांबला. त्याला वाटलं की ही अंतिम रेषा आहे आणि इथे आता स्पर्धा संपलेली आहे आणि आता मी विजयी झालेलो आहे. त्याच्या मागून इव्हान फर्नांडिस जो येत होता, स्पेनचा धावपटू, त्याच्या ते लक्षात आलं आणि त्याला माहित होतं की हा स्पर्धा जिंकलेलाच आहे थोडक्यात, कारण हा खूपच पुढे होता आपल्या. पण ह्याला एक संधी होती सुवर्ण पदक मिळवण्याची, की तो जर त्याला पार करून पुढे गेला असता तर निश्चित त्याला सुवर्ण पदक मिळालं असतं. पण तसं मंडळी घडलं नाही आणि त्यामुळेच ही कथा विलक्षण आहे असं मला तुम्हाला सांगायचं. झालं असं की त्याच्या ते लक्षात आलं इव्हान मागे आहे, तुम्ही कल्पना करा, आणि मुताई पुढे आहे. आता ह्या दोघांमध्ये काय होतंय की जो मुताई पुढे आहे आणि इव्हान मागे आहे, तर इव्हाननी त्याला स्पॅनिश भाषेमध्ये सांगितलं की अरे ते पुढे आहे, म्हणजे पण त्याला स्पॅनिश कळत नव्हतं. मग त्यांनी त्याला हातवारे करत मार्गदर्शन करत त्या स्पर्धेमध्ये, अंतर कमी होतं जिंकण्यासाठीचं, काही मीटर अंतरावरच होतं, आणि त्याला जवळजवळ ढकलतच त्या अंतिम रेषेपर्यंत नेलं आणि मग तो विजयी झाला. अर्थात आता आपण जेव्हा विचार करतो की मुताई विजयी झाला, पण तो कोणामुळे विजयी झाला? तो झाला इव्हान फर्नांडिसमुळे विजयी झाला. अर्थात याचे जे काही प्रयत्न होते त्याला पुढे घेऊन जाण्याचे, त्याच्यामुळे तो विजयी झाला. आणि मग अर्थातच सुवर्ण पदक हे मुताईला मिळालं आणि केनिया नंबर 1 राहिला आणि स्पेनचा धावपटू नंबर 2 वर आला. आता हे असं का झालं किंवा का केलं इव्हानने? कारण ज्याला सुवर्ण पदक जिंकण्याची सुवर्ण संधी होती ती त्याने गमावली. तो सहज पुढे गेला असता, पण ते तसं घडलं नाही. घडलं वेगळंच. आणि मग पत्रकारांनी त्याला विचारलं, अरे तुला जिंकण्याची अतिशय चांगली संधी होती, तर तू असं का केलंस? भाषा कळत नव्हती ठीक आहे त्याला, पण तू त्याला जवळजवळ ढकलतच त्या विजयी रेषेपर्यंत आणलंस आणि त्याला विजयी केलंस. तर त्यांनी सांगितलं की तो जो मुताई होता तो जिंकलेलाच होता, रेस ही त्याचीच होती, तो खूप पुढे होता, आमच्यात खूप अंतर होतं. आणि त्याच्या गैरसमजुतीमुळे किंवा मनातल्या त्या गोंधळामुळे ते घडत होतं की तो अलीकडे थांबला. तो जर त्याच स्पीडमध्ये त्याच गतीने तो पुढे गेला असता तो रेस जिंकलेलाच होता. मनाचा मोठेपणा बघा, प्रामाणिकपणा बघा. म्हणजे इव्हाननी अक्षरशः रेस जिंकून दिली होती, पण त्याच्या मनात कोणताही त्याबद्दल खंत अशी नव्हती. तो म्हटला की नाही, की तोच जिंकलेला होता, त्याचीच पात्रता होती
आणि त्यामुळे मला याच्यामध्ये काही वाटत नाही की त्यांनी पदक जिंकलं किंवा त्याला पदक मिळालं, किंबहुना ते त्याचंच होतं. पण नाही, पण तरी पत्रकार तुम्हाला तर माहिती आहे, पत्रकार काही सोडत नाही. ते म्हणतात नाही नाही, पण असं कुठे असतं का की सुवर्ण पदकाचा विषय होता. तो म्हणला नाही, माझ्या आईने संस्कार केलेले आहेत माझ्यावर, त्यामध्ये ते मानवतेचे संस्कार आहेत. आणि मानवतेमध्ये जर अज्ञानातून किंवा ह्याच्यामधून म्हणजे जर काही समजत नाही किंवा गोंधळातून समोरच्या माणसाला काही समजत नसेल किंवा काही दुर्बलतेतून काही चुकीच्या गोष्टी होत असेल, तर त्याचा आपण फायदा करून घ्यायचा नाही. ती मानवता नाही. आणि त्यामुळे हे घडलं की त्यामुळे त्यांनी काय केलं की त्याला जाऊ दिलं, इनफॅक्ट त्याला घेऊन गेला आणि त्याला विजयी केलं. आणि तरी पत्रकार त्याला म्हणे नाही, पण एक पदक आणि ते पण सुवर्ण पदक मिळालं असतं, पण ते तुझ्या ह्या अशा तू त्याला सपोर्ट केलास, त्याला पाठिंबा दिलास, त्याला पुढे आणलं, तर तू गमावलंस असं नाही वाटत. तो ना, मी काही गमावलं नाही, उलट मला कमावल्याचा आनंद आहे. की काय असतंय, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार हे जात असतात, मानवी मूल्य सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. त्यामुळे आणि ती तशीच गेली पाहिजे, असेच संस्कार माझ्यावर लहानपणापासून झालेले आहेत. त्यामुळे असं जरी मी पदक जिंकलं असतं आणि मी माझ्या आईसमोर जाऊन उभारलो असतो, तर ते तिलाही आवडलं नसतं. आणि मग काय उपयोग त्या पदकाचा जिंकून? ते पदक मी जिंकून हारलोच असतो. कारण हेच संस्कार लहानपणापासून तिने माझ्यावर केलेले आहेत. आणि त्यामुळे ज्याचं आहे त्याला ते मिळालं पाहिजे. ज्याची ती पात्रता आहे ती त्याला मिळाली पाहिजे. दुसरा नंबर येणं हे माझ्यासाठी तेच योग्य होतं. कारण स्पर्धेमध्येही अंतर खूप होतं. तो खूपच पुढे होता. तो जिंकलेलाच होता. आणि जो जिंकतोय तो थोड्याशा गैरसमजातून तो हरला असता आणि मी जर जिंकलो असतो, तर ते मला कधीही आवडलं नसतं. माझ्या आईला तर आवडलंच नसतं आणि मी कुठल्या तोंडाने माझ्या आईसमोर ते पदक घेऊन गेलो असतो. आणि हे जे संस्कार आहेत ते लहानपणापासून माझ्या आईने माझ्या मनावर बिंबवलेले आहे आणि त्यातून हे घडलं. त्यामुळं मी पदक नसून सुद्धा मला असं वाटतं की मानवी मूल्यांचा विजय झालेला आहे. बघा किती मोठा विचार आहे. इव्हान फर्नांडिस, स्पेनचा हा खेळाडू, आणि मग ही स्पर्धेत अर्थातच सुवर्ण पदक आणि याला 2 नंबरचं पदक मिळालं. पण तेव्हा मुताईला हे कळलं तेव्हा त्याला सुद्धा म्हणजे हे त्याच्यासाठी सुद्धा हा मोठा आश्चर्याचा धक्काच होता. आणि आपला प्रतिस्पर्धी खेळाडू ज्या प्रकारे आपल्याला विजय मिळवून देतं, मंडळी थोडा वेळ विचार करा. थोडं तुम्ही त्यामध्ये एक कल्पनेच्या विश्वात जा, की असं आपण त्या धावपट्टीवर आहोत, आपण पळतो आहोत आणि हे असं काहीतरी घडलेलं आहे. हे नाट्यमय आहे तो पूर्णपणे. पण हे साक्षात घडलेलं आहे. आणि त्यामुळं खिलाडू वृत्ती आपण जे म्हणतो स्पोर्ट्समनशिप असली पाहिजे, हीच ती स्पोर्ट्समनशिप. संस्कार हे योग्य वेळी दाखवावे लागतात, ते दिसले पाहिजेत आणि ते आचरणात सतत आपण आणले तर ते आपोआप व्यक्त होतात. हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे आणि हे तसं घडलेलं आहे. आणि हे असं घडलं ते त्याच्या आईमुळे घडलं. इव्हान फर्नांडिस या स्पेनच्या खेळाडूच्या आईने त्याच्यावरती उत्तम संस्कार केलेले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. त्यामुळे हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. ही साक्षात त्यांनी खरी करून दाखवलेली आहे. आणि ह्या हे असं वागल्यानंतर जगभरात तो सगळ्या जे काही प्रेमी आहेत, खेळाचे प्रेमी, त्यांच्या गळ्यातला ताईत बनला. त्याला पदक मिळवण्यापेक्षा सुद्धा जास्त प्रसिद्धी मिळाली. त्याच्याविषयी सर्व लोकांच्या मनात आदर निर्माण झाला. म्हणजे पदकापेक्षा हे किती मोठी अचीव्हमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत? नक्कीच आहे. कारण त्याच्या मागची जी काही थॉट प्रोसेस आहे, ही मानवी मूल्य, संस्कार, आईनं बिंबवलेले संस्कार, प्रामाणिकपणा, त्यानंतर आपला स्पोर्ट्समनशिप, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा एक संग्रह होतो ना, तेव्हा असंच काहीतरी घडतं. असंच घडतं आणि ते तसंच घडलं. त्यामुळे खरंच कधी अशा आपण कथा ऐकल्या की खूप छान वाटतं आणि आपण त्या आपणास त्यातून शिकण्यास सुद्धा आपण म्हणजे उद्युक्त होतो की आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे ही कथा मी आपणास सांगितली. आपणास याबद्दल काही मतं व्यक्त करायची असतील तर ती आपण निश्चित करावीत ही आपणास विनंती आहे. आपण माझं चॅनल सातत्याने पाहत आहात याचा मला खूप आनंद आहे आणि यामुळे मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद देतो आपणास आणि आज इथे या ठिकाणी थांबतो. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.